ठाणे महापालिकेचे द्वितीय नगराध्यक्ष प्रथम महापौर आणि शिवसेनेचे माजी खासदार सतीश प्रधान यांचं रविवारी ठाण्यात वृद्धपकाळानं निधन झालं। ते 85 वर्षाचे होते। त्यांच्या पश्चात मुलगा, सून, मुलगी, जावई, नातवंड असा परिवार आहे। ठाणे शहराच्या विकासात तसेच शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीत प्रधान यांनी मोठे योगदान दिलं होतं। त्यांच्या निधनामुळे सर्व क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येते। ठाण्याचे दुसरे नगराध्यक्ष म्हणून 1974 ते 81 या कालावधीत सतीश प्रधान यांनी काम पाहिलं। शहरात शिवसेना पक्षाचा पाया रोवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे। 1986 ते 87 या काळात त्यांनी शहराचं पहिलं महापौर पद भूषवलं। यासह शिवसेनेचे राज्यसभा सदस्य, संसदीय गटनेते आणि केंद्रातील विविध समित्यांवर त्यांनी काम केलंय। राजकारणासोबतच सतीश प्रधान यांनी क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रात केलेलं कार्यही उल्लेखनीय आहे। त्या काळामध्ये कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळत नव्हता, म्हणून ज्ञानसाधना महाविद्यालय त्यांनी सुरू केलं। शहराच्या सांस्कृतिक सामाजिक जडणघडणीमध्ये त्यांचे योगदान लाभलंय। दादोजी कोंडदेव स्टेडियम आणि राम गणेश गडकरी रंगायतन हे सुद्धा सतीश प्रधान यांच्या संकल्पनेतून साकार झालंय। गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते, त्यामुळे सक्रिय राजकारणापासून ते अलिप्त होते। रविवारी दुपारी ठाण्याच्या खासगी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मावळली। आज सकाळी 9:30 वाजता सतीश प्रधान यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ज्ञानसाधना महाविद्यालय येथे ठेवण्यात आलं होतं। यावेळी सर्वपक्षीय नेते मंडळींनी सतीश प्रधान यांच्या पार्थिवांचं अंतिम दर्शन घेतलं। यावेळी शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सतीश प्रधान पार्थिवाचे दर्शन घेतले, तर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, वनमंत्री गणेश नाईक, आमदार संजय केळकर, खासदार नरेश म्हस्के, माजी खासदार राजन विचारे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख केदार दिघे, नरेश मनेरा, जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्यासह सर्व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, शिक्षक वर्गांनी सतीश प्रधान यांच्या पार्थिवांच्या अंतिम दर्शन घेतलंय। तसेच सतीश प्रधान यांचा आज ठाण्याच्या जवाहर बाग स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। सतीश प्रधान यांच्या निधनामुळे राजकीय, सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा सर्व क्षेत्रात पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली जाते। ज्येष्ठ नेते माजी खासदार सतीश प्रधान यांचं काल दुःखद निधन झालं। ही अतिशय आमच्यासाठी दुःखद आणि वेदनादायी घटना आहे। खरं म्हणजे नगराध्यक्ष झाले, पहिले महापौर झाले आणि त्यानंतर राज्यसभेचे खासदार झाले, अशी अनेक त्यांनी पदं भूषवली। खरं म्हणजे शिवसेनेच्या पहिल्या फळीतले आपण राष्ट्रप्रधान मंडळ म्हणतो तसे बाळासाहेबांचे कट्टर हिंदुत्ववादी विचाराचे कडवट प्रकार शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती आणि त्यांनी पूर्वी ठाणे शहर छोटं शहर होतं। या शहरासाठी ठाण्याचा मानबिंदू म्हणून आपण जी ओळख आहे, गडकरी रंगायतन असेल, दादोजी कोंडदेव स्टेडियम असेल, असे अनेक प्रकल्प त्यांनी उभे केले आहेत। त्याचबरोबर ठाणे शहराच्या जडणघडणीमध्ये, सर्वांगीण विकासामध्ये त्यांचं मोठं योगदान आणि सहकार्य होतं। त्यांनी नगराध्यक्ष असो, महापौर असो, जी पदं मिळाली त्या पदांचा उपयोग या ठाणे शहराच्या विकासासाठी केला आणि खरं म्हणजे एक सामाजिक, शैक्षणिक, साहित्य आणि क्रीडा विश्वातला प्रधान हरपला आहे, अशा प्रकारची भावना मी या ठिकाणी व्यक्त करतो। कारण सर्व क्षेत्रामध्ये त्यांचा सहभाग होता। ठाण्याची महापौर मॅरेथॉन त्यांनी सुरू केली आणि अगदी आदिवासी दुर्गम भागातल्या, पालघरसारख्या खेड्यापाड्यातल्या तरुणांना, तरुणींना या एक मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आणि ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनमध्ये धावलेले खेळाडू पुढे राष्ट्रीय
आंतरराष्ट्रीय दर्जावर देखील खेळले. साहित्य क्षेत्रामध्ये देखील त्यांनी अनेक उपक्रम घेतले. नाट्य संमेलन असेल, साहित्य संमेलन असेल, क्रीडा क्षेत्रात त्यांनी पुढाकार घेतला. शैक्षणिक क्षेत्र तर आपण पाहतोय, ज्ञानसाधना महाविद्यालय ही त्यांचीच देण आहे. खरं म्हणजे हायवेच्या पलीकडे ठाणे शहरामध्ये सर्व शैक्षणिक संस्था होत्या, परंतु हायवेच्या अलीकडे गोरगरीब सर्वसामान्य पालकांच्या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून त्यांनी ज्ञानसाधना महाविद्यालयाची स्थापना केली आणि हजारो विद्यार्थी त्यामध्ये शिक्षण घेतलं. अनेक त्या संस्थेतले विद्यार्थी सामाजिक क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रामध्ये नाव करतायत, नावलौकिक प्राप्त करतायत आणि याच्या मागे सतीश प्रधान साहेबांची प्रेरणा होती. आणि म्हणून त्याचबरोबर कार सेवा ही त्यांनी केली. कार सेवक म्हणून देखील ते आंदोलनात होते. गेल्या काही गेल्या काही वर्षामध्ये ती त्यांची केस देखील निर्दोष सुटली आणि ते निर्दोष मुक्त झाले. असे बाळासाहेबांच्या विचारांचे कडवट हिंदुत्वाचा विचार पुढे नेणारे सतीश प्रधान होते. धर्मवीर आनंदगिरी साहेबांच्या पश्चात त्यांनी आमच्यासारख्या असंख्य शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं आणि म्हणून शिवसेना परिवाराचा न भरून येणारा